तर मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जी.आर. विरोधात उद्या नागपुरात ओबीसींचा मोर्चा आहे। तर दुसरीकडे आज राधाकृष्ण विखे पाटलांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली। छगन भुजबळांनी विरोध सोडून द्यावा अशी प्रतिक्रिया विखेंच्या भेटीनंतर माध्यमांना दिली आहे। तर या सामाजिक विषमतेला शरद पवार जबाबदार असल्याची टीकाही विखेंनी केली आहे। नाही, मी मागे म्हटलं होतं की शेवटी भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते, त्यांच्याशी चर्चा करायला माझ्या दृष्टीने काही हरकत नाही आहे। पण मुद्दा असा आहे की जो माझी पहिल्यापासूनची भूमिका होती की ज्यावेळी ओबीसींना आरक्षण दिले गेले तर कधी मराठा समाजाने आक्षेप घेतला का, कधी मेळावे घेतलेत का, कधी मोर्चे काढलेत का? नाही ना। आपण मराठा समाजाने सगळ्यांना सामावूनच घेतले। आता ज्यावेळी मराठा समाजाला असं वाटतं की आपण काही भूमिका घेतली पाहिजे जी माननीय जरांगे पाटलांनी घेतलेली आहे, पण त्याला हे लोक विरोध का करतात हे मला अजून समजायला तयार नाही। तर माझी त्यांना विनंती आहे की आपण कृपया विरोध सोडून द्या, ही प्रक्रिया पुढे जाऊ द्या। तुमच्या आरक्षणाला कुठे धक्का लागत नाही, कुठे तुमच्या आरक्षणामध्ये समाज आरक्षण मागत नाही। शरद पवार साहेबांनी जर मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना जर त्यावेळी समाजात समावेश केला असता तर हा प्रश्नच नसता आला। खरं म्हणजे राज्याच्या एकूण सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये राज्य या समाजाच्या सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये खरं जरा कोण जबाबदार असेल तर पवार साहेबच आहेत। त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे। आज तरी मराठा समाज आज मोर्चा काढतोय किंवा काही, ते आम्ही कधी त्याबद्दल आक्षेप घेतला नाही ना। का आम्ही असं म्हणत नाही की 94चा निर्णय बदला, 94च्या निर्णयामध्ये अंमलबजावणी वेगळी करा। त्यामुळे त्यांचं आरक्षण संपतच आहे ना। नागपूरचा मोर्चा म्हणजे टंगड्या खोडायचं काम आहे। नागपूरचा मोर्चा म्हणजे असा मोर्चा आहे तो जीव जायना म्हणून हातपाय खोडायचे असं म्हणतात त्याला। त्याला एक जुनी मनबी मी परवा दवाखान्यात सांगितली, झोपेतून उठला आणि पिठात मुतला, असं काम आहे त्याचं। अचानक कुंकून काढून उठला, उभिशी 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 अरे करीत बसला, गडी गुटगुटीत होता, चिकना चुपट दिसायचा। आता वेगळा दिसतो, पेव असा निळा पडलाय। आता घेणं नाही देणं काही गरज होती का? ती काँग्रेसचा मोर्चा आहे, ओबीसीशी त्याशी काही संबंध नाही। ज्या माणसानं ज्यांच्यासाठी 16% आरक्षण दिलं 1994ला, त्या लोकांनी उपकार नाही ठेवला हो त्यांचा, हे माझा म्हणण्याचा उद्देश। ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला घोड्या लावता तुम्ही? हा, हे साधं नाटक आहे काही। आणि मग त्यांना पश्चाताप येत असेल ना, ज्यांना दिलं तेच आपल्या बरोबर नाहीत। कोणत्या जाती त्या 16% आरक्षणात बसल्यात, त्या जातीनं तरी पवार साहेबाचा उपकार मानायला पाहिजे होता ना। काय चुकीचं बोललो मी? त्यांच्यावर काय टीका केली का मी? तरी पण त्यांचा अनिल देशमुख काय माझ्या विरोधात बोलला?